नमस्कार. विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण असं सूप बघणार आहोत की आपल्या हेल्थसाठी खूप उपयुक्त आणि आपल्या शरीराला खूप आरोग्य देणारं व आपलं शरीर अगदी निरोगी ठेवणारं असं आपण सूप बघणार आहोत. चला मग आपण गॅसवर कढई ठेवून मी छोटे 2 चमचे तेल घालून घेते. त्यानंतर 1/4 कप मी नागलीचं पीठ घेतलं आहे. नागलीचं सत्वही म्हणतात त्याला. तेलामध्ये खमंग भाजणी करून घेऊ, जेणेकरून त्याचा कच्चटपणा जाईल आणि खायला अगदी रुचकर लागेल. अगदी खमंग, जसं आपण लाडूचं भाजतो त्याप्रमाणे त्याला छान असं खमंग भाजून घेऊया. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा बरं का. नागलीचे असे भरपूर गुणधर्म आहेत. आपलं शरीराचं होमोग्लोबिन वाढवते व आपल्याला निरोगी ठेवते. आपण बोलता बोलता छान आपलं पीठ अगदी खमंग भाजलं गेलं. त्यामध्ये आपण 1 चमचा जिरा पावडर घालूया आणि 1 चमचा ओवा घालूया. याने नागलीचं सत्व अगदी रुचकर आणि पचायला हलकं जातं. त्यामुळे आपण ओवा आणि जिरा पावडर घातली. तिलाही छान आपण पिठामध्ये खमंग भाजून घेऊ, जेणेकरून आपलं नागलीचं सत्व छान असं चविष्ट लागेल. गॅसवर मी अगोदरच 1 वाटी गरम पाणी ठेवलं होतं. आता आपण त्यामध्ये हळुवारपणे पाणी घालून छान असं मिक्स करून घेऊया. थोडे थोडे पाणी घालायचे, जेणेकरून त्यामध्ये गुठळी पडायला नको आणि सतत त्याला हलवत राहायचं. नागलीच्या पिठापासून आपण नागलीचे बिस्किटही बनवू शकतो किंवा नागलीचे लाडूही बनवू शकतो. तुम्ही खीरही बनवू शकतात. 6 महिन्याच्या बाळाला तुम्ही नागलीचं सत्व किंवा नाचणीचं सत्व तुम्ही देऊ शकतात. नाचणीमध्ये प्रोटीन व लोह हे भरपूर प्रमाणामध्ये असतं. लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत हे आपण नाचणीचं सत्व घेऊ शकतो. छान आपण सतत हलवून हलवून त्याला छान असा घट्टपणा आला आहे. त्यामध्ये आपण आता चवीपुरते मीठ घालूया आणि तेही छान आपण मिक्स करून घेऊ. घरच्या घरी आपण नागली आणून गिरणीमध्ये आपण दळून छान असं त्याचं सत्व बनवू शकतो. नाहीतर आपण भाकरीही बनवू शकतो. आता त्यामध्ये आपण थोडा गूळ घालूया. गुळाने त्याची चव अधिक वाढेल. आता आपण सर्व करूया. झालं आपलं तयार गरमागरम नाचणीचं सूप किंवा सत्व. माझी यूट्यूब फॅमिली मला खूप सपोर्ट करत आहात. 1000 सबस्क्राईब आणि 4000 वाच माझी यूट्यूब फॅमिली माझी पूर्ण करणार आहे, हे मला नक्कीच माहिती आहे. थँक्यू माझी यूट्यूब फॅमिली.